अध्याय 4. श्री गणेशाय नमः असे स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषाती येती हाता. स्वामी चैत्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आली येती. नृपराय दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चिता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देश देशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामाय पसारे ते फसले. ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे येती राजपुरविती. दृढ चरी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ. नास्तिकांपती तत्काळ योग्य शासन करताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसनी म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोण तेहो वसत असे. ऐसे त्यांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवल एका भक्ताच्या घरी पातळी समर्थांची स्वारी. ते हे दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चिती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आणुनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्त समर्थ संन्याशापुढे लोटती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशापुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासे. सूर्य जाता असता तळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होत्या त्यासी अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळणा त्यांची झाली विटंबना. दंडावया कुसित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोतो प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पण मस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः भौकानन वैश्वानरा अज्ञान तमच्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सदैव तू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत. भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणते तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार व राजाधिकारी एकदा त्याच्या अंतरी विचारेसा पातला. दिवाण आणि सरदार मान करीत असे थोर थोर. बेसले असता समग्र बोले नुपोर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपालागी परीयसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते अनावे वट पुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकूनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्याचे सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषलेचे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीच्या नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नाती परमेश्वर. प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर. कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दानी याचक धने तृप्ते केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेविकर संतुष्ट होती ऐसी करीती सर्वदा. ऐशी आणि काहीने झाले केले तुतके व्यर्थ गेले. तात्या मनीखिन्न झाले विचार पडला तयांसी. एक लढविली युक्ती एकांती गाठून चोळाप्पाप्रती त्याच लागी विनंती करती. बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोदसी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्व वशाहा. चोळाप्पासी लागली आशा. त्याच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाळ. चोळाप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे एकूण या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकुत भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय
अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हक्त अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती 16 विनमी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासुनी, मल्हारावाची म्हणी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी. परी पाहावा यज्ञ करून ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. साप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले. व्हावे अशी स्वामी कृपा. परी त्याच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्र चित्ते, काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनासी, तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजने नावे पळवून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढते. सर्व त्रासी विचारती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव नृपकार्याची धरुणी हा आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोध बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताची, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्याची सोडणी. साहेबा विष प्रयोग केला. मल्हारावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदाभक्त परिसोत षष्ठोध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु.